पालघर जिल्ह्यातील मलवाडा येथील विकास पर्यटन योजनेअंतर्गत हातोबा देवस्थानचे विकास काम करण्यासाठी 40 लाखांचा निधी प्राप्त झाला होता। मात्र ठेकेदाराने हा निधी सुशोभीकरणाच्या नावाखाली लंपास केला। पालघर जिल्ह्यातील मलवाडा येथे विकास पर्यटन योजनेखाली निकृष्ट दर्जाची कामे करण्यात आली आहेत। तसेच काही ठिकाणी काम न करता निधी लंपास करण्याचा कारभार देखील करण्यात आला आहे। मलवाडा येथील हातोबा देवस्थान येथील विकास पर्यटन योजनेअंतर्गत निकृष्ट दर्जाची कामे आढळून आली आहेत। हातोबा देवस्थान हे जागृत देवस्थान असून हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात। या अनुषंगाने येथील विकास पर्यटन विभागात योजनेअंतर्गत 40 लाखांचा निधी प्राप्त झाला होता। या देवस्थानात योग्य ठिकाणी हा निधी वापरण्यात आलेला नाही अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे। हे काम 2017-18 साली विवेक पवार कंस्ट्रक्शन ह्या कंपनीला मिळालं। ही हातोबा देवस्थान पर्यटन स्थळाची कामं जवळजवळ 85 लाखाची। हे काम नदीपर्यंत घाट बनवणे असं हे काम आहे, परंतु इथं घाट न बनवता एक 2-3 पायऱ्या बनवून हे थातूर मातूर काम केलेलं आहे आणि निकृष्ट दर्जा। आता पण तुम्हाला लक्षात येईल की हे पूर्ण भेग फाटलेली आहे आणि आता 4 दिवसापूर्वी याच्यामध्ये सिमेंट ओतलेले आहे। त्याचप्रमाणे पेवर ब्लॉक बसवणे, इथे एक गार्डन सुशोभीकरण करणे असं हे काम होतं, पण इथे कुठल्याही प्रकारचं गार्डन किंवा सुशोभीकरण केलेलं नाही, झाडं लावलेली नाही, एक जसंच्या तसं काम पडलेलं आहे। आणि पैसे मात्र एक आणि ठेकेदार यांच्या संगनमताने त्यांनी ते पैसे काढून घेतलेले आहेत। शनी मंदिराचं पण तुम्ही बघितलं असेल तर तिथं कुठल्याही प्रकारचं काम झालं नाही आणि आम्ही वारंवार त्यांना फोन करून वारंवार भेटून वारंवार सांगितलं की हे काम सगळं व्यवस्थित करा, जसं इस्टिमेट आहे त्याप्रमाणे करा, पण तसं न करता त्यांनी ते काम रेटून नेलं आणि पैसे काढून घेतलेले आहेत। युवा प्रहार ग्रुप विक्रमगडकडून जेव्हा या योजनेचा गैरप्रकार उघडकीस करण्यात आला होता त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी याविषयी चर्चा केली होती। मात्र या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणी उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली आहे। ठेकेदारानं हा निधी योग्य ठिकाणी वापर केला नाही। ठेकेदारांनी बनवलेले प्लेवर ब्लॉक निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून येत आहे। नदीकाठी घाट बनवण्याच्या नावाखाली 3 पायऱ्या बांधून वर्षभरात तुटून पडल्या आहेत। असं सुशोभीकरण तसेच या सुशोभीकरणाच्या नावाखाली कुठलंही इतर काम दिसत नाही। मात्र बिलं काढून निधी लंपास करण्याचा कारभार करण्यात आलेला आहे। या कामाची चौकशी करण्यात यावी असं मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली आहे। कारण आताची म्हणजे कसं कथा हे आणि शनी मंदिर तुम्ही सांगा, तुम्हाला काय काम दिसतंय का झालेलं? 1 कोटीचं काम हे आहे का? मग हे इंजिनियर लोकांनी पैसे कसे काय त्यांनी बिलं काढताना कसे काय सहाय्य केला, कसे काय त्यांना बिलं काढून? यासाठी तुम्ही कुठे बांधकाम विभागाला गेलेले होते? हो, बांधकाम विभागाला जाऊन आम्ही पत्रव्यवहार सुद्धा 2019 ला पत्रव्यवहार केला, तरी सुद्धा ह्या लोकांनी बिलं काढून। फेवर ब्लॉकचं आणि एक समाज हॉल म्हणून काहीच झालेलं नाही। तसेच मलवाड्यातील शनी मंदिर येथे 2018-19 साली मंजूर झालेले कामं देखील अपूर्ण अवस्थेत आहेत। कंत्राटदाराने मंदिराच्या चोहोबाजूंना पेवर ब्लॉक, मंदिरासमोर सभा मंडप व सुशोभीकरणासाठी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता। तसेच ते कुठलेही काम झालेले दिसून येत नाही। ठेकेदारास विचारणी केली असता फक्त आश्वासन देण्यात येत आहेत। 1 वर्ष निधी येऊन तो निधी काढून घेण्यात आला आहे। त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत। ह्या मलवाडा शनी मंदिर जे आहे तिथे 2018-19चा जो निधी आलेला आहे, काहीतरी माझ्या माहितीप्रमाणे 40 लाखाचा निधी आहे आणि त्यापैकी एक समाज हॉल आणि पेवर ब्लॉक असं ते काम होतं। पण आज इथं शून्य स्थितीत काम आहे। एक पेवर ब्लॉकचा तुकडा नाही बसवलेला आणि काय समाज मंदिराचं काय साधं खोदकाम नाही, काहीच नाही। आज तुम्ही इथं बघितलं या परिसरात तुम्हाला काहीच मटेरियल पण टाकलेलं दिसत नाही। जर असं असेल तर जो कोणी ठेकेदार असेल किंवा त्या अधिकारी असतील यांच्यावर कार्यवाही व्हायला पाहिजे, कारण हे देवाचं काम आहे आणि देवाच्या कामासाठी ग्रामस्थ सदैव पाठीशी राहतील। MDTV साठी वैभव पाटील, पालघर प्रतिनिधी।